मासा भेटल्यानंतर तो आला, खुश झाला. बाई ठीक आहे, असं मासे विकेन मी आणि माझ्या मुलांना मी म्हणजे जे काय त्याचं खाण्यापिणे देईल. तो घेऊन गेला आता पाठीवरती मासा. कोणीतरी गुंड आला, गुंड म्हणजे असा किंवा त्याच्यापेक्षा मोठा माणूस आला, हे मला मासे दे. अरे बाबा नको, माझ्या घरामध्ये काय रशन नाही, काय नाही, मला विकायचं आहे, माझ्या मुलांना खाऊ द्यायचं आहे. पण त्याने ऐकलं नाही, त्यांनी मासा घेतला. मासा तडफड होतो असं, तो काटा काढायला गेला, गळ असतो ना, तो गळ काढायला गेला आणि त्याच्या बोटाला लागलं. लागल्यानंतर तो घेऊन गेला मासा, त्याने विकला, काहीतरी केलं. 8 दिवसानंतर त्याचं बोट सडलं, त्याचं बोट सडलं. तर डॉक्टरकडे गेला, अरे अरे बोल पॉझिटिव्ह झाले, पॉझिटिव्ह, तुला बोट कापावं लागेल, नाहीतर तुझं म्हणजे हे जे करून म्हणतो ना आपण खांबी कापावं लागेल, नाही तुला बोट कापावं लागेल. तर बोलतो का बाबा मुलाच आहे ना, बोट कापतो डॉक्टर, पट्टी वगैरे बांधतो. परत 8 दिवसात परत बिघडतो, परत डॉक्टर जातो. बोलतो अरे हे जास्त झालेलं आहे, पॉयझन पूर्ण तुझ्या बॉडीत म्हणजे हातामध्ये गेलेलं आहे, तुझं बोट कापावं लागेल, नाहीतर तुझा हात कापावा लागेल. त्याला विलाज आहे ना, तो बोलतो काप बाबा. परत 8 दिवसानंतर बोटात पूर्ण हात त्याचा सडलेला होतो, म्हणजे पूर्ण पिघळतो. परत डॉक्टर अरे बोलतो काय चाललंय काय, तो अँटीबॉडी देत नाही व्यवस्थित, नाही ना बोलतोय खूप मोठं पॉयझन. बोलतो काप, म्हणजे हातही कापला जातो. हातानंतर परत काय होतं, परत सडलं जातं. शेवटी त्याचा हात पूर्ण खांद्यापर्यंत कापला जातो आणि त्याला वाटतं त्याला हे काहीतरी वेगळंच आहे. तो परत त्या माशावर घालतो आणि बोलतो यार, बोलतो तुझा मासा घेतला, बोलतो माझ्या हाताची माझ्या बॉडीत वाट लागली, तू काय केलंच काय. बोलतो मी काहीच केलं नाही, फक्त देवाला बोललो अरे देवा आज माझ्यावर अन्याय आलाय, त्या अन्याय त्याच्यावर सुद्धा होती. म्हणजे बघा त्याच्यावर अन्याय कसा झाला, तो वैयक्तिक झाला, त्याने त्याच्यावर दादागिरी होती. म्हणजे कोणाचं वाईट केलं तर माणसाचं वाईट होतं. आपण जीवनामध्ये चांगले कर्म केलं पाहिजे, चांगल्या कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. आणखी एक